मॅचेसमध्ये गुणलेखन करत असताना पाहायला मिळतात. त्यांचं सहर्ष स्वागत. खरं तर मैदानाच्या चहू बाजूने आज व्हाईट टी शर्टमध्ये दुनियादारी ग्रुप आपल्याला अत्यंत निर्भीडपणे या स्पर्धेचं आयोजन करताना पाहायला मिळतो. 1-1.5 वर्षापूर्वी मला वाटतं हा ग्रुप तयार झाला आणि त्या ग्रुपने एक छान संकल्पना मांडली. ती संकल्पना मांडत असताना 1 महिन्यापासून या स्पर्धेचा सराव सुरू झाला. पंचांचा ग्रीन सिग्नल होतोय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. संतोष पाल पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. समोर असणार आहे गुणवंत गोवारी. संतोषचा पहिला चेंडू आघात केलाय. चेंडू आकाशाची उंची गाठतोय निखिल, परंतु इथे काय पाहायला मिळतंय नो मॅन्स लँड मध्ये चेंडू डीप करत असताना पहिल्या चेंडूवरती 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळतील. गुड मॉर्निंग टायगर संघाचं खातं खुललं जाते. संतोष पाल गोलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षकाला काहीतरी कानमंत्र देताना पाहायला मिळत आहेत. कदाचित हा झेल होऊ शकला असता, परंतु त्या वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला नाही, नाहीतर एक मोठा बळी इथे मात्र नक्कीच माऊली 11 कामोठे संघाला प्राप्त झाला असता. दुसरा चेंडू आता मात्र बॅटच्या राडारमध्ये जसा आला तसा भिरकावून दिलाय समोर. लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू घेतोय गगन भरारी. 6 धावा षटकार. आक्रमण चढवलं जातंय. इरादे स्पष्ट. बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल. संतोष पालवरती केलं जाणारं आक्रमण आपण या दुसऱ्या चेंडूवरती पाहिलंय. बॅटच्या राडार मधला चेंडू लांबच लांब फटका पाहिलाय गुणवंत गोवारी. सुंदर फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना 2 बलाढ्य संघांमध्ये रंगलेली ही क्रिकेटची रंगत. हा चेंडू अतिरिक्त उसळी घेणारा पंचांकडे वाईट मागला जातोय. पंचकळातील इट्स लीगल डिलिव्हरी. हा एक सुंदर चेंडू आहे. डॉट डिलिव्हरीनी गोलंदाजाचं कमबॅक पुनरागमन मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतंय. सागर म्हात्रे यांचं आगमन होतंय. सागर म्हात्रे, तुमची करामत कुणी पाहिली नसेल, मी ओळखली आहे. दुनियादारी ग्रुपचा जो आजचा बॅनर लागला ना, बॅनर, त्या बॅनरमध्ये बहुधा माझ्या माहितीनुसार इथे मात्र बॅटची कडा घेऊन आपण पाहतोय चेंडू स्वतः यष्टी रक्षक फील्ड करत असताना 1 धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी पलायन. बघता बघता 2 धावा कंप्लीट. दुहेरी आकड्यामध्ये धावफलक जाऊन पोचताना पाहायला मिळेल. 10 या आकड्यावरती 10 धावा. 4 चेंडू पहिल्या षटकातील झाले असताना 10 या आकड्याला फार महत्त्व क्रिकेटमध्ये पाहिलं जातं. 10 क्रमांकाची जर्सी परिधान करणारे भारताचे क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. आणि खरं तर इंटरनॅशनल क्रिकेटने हा निर्णय घेतला की 10 या क्रमांकाची जर्सी सचिन तेंडुलकर यांच्यानंतर न भूतो न भविष्यती कुणीही घालणार नाही. ती जर्सी राखीव ठेवण्यात आली. 10 या आकड्याचं फार मोठं महत्त्व आहे. सागर म्हात्रे यांचा फोटो 2दा आहे बॅनरमध्ये. ओहो, काय फटका. ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. 6 धावा षटकार. जबरदस्त फटकेबाजी. आज गुणवंत गोवारी आणि संदेश भगत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये हल्ला बोल करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा सागर भाऊ, सागर म्हात्रे यांचा फोटो बॅनर मध्ये 2 वेळा आला कसा काय? खरं तर हे प्रश्नचिन्ह आहे. कुछ तो गडबड आहे. पहिल्याच षटकामध्ये जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते. 16 धावा अद्याप धावफलकावरती लागल्यात. संतोष पाल यांच्यावरील आक्रमण. हा चेंडू कमी गतीचा समोरच्या दिशेने लटकावलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली इंटरेस्टेड. आणि ओ इथे मात्र चेंडू जज झाला नाहीये. गुणवंत गोवारीला एक मोठं जीवदान मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळते. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं. या षटकामध्ये तब्बल 17 अर्थातच 17 धावा धावफलकावरती आपल्याला येताना पाहायला मिळाल्या. करंजाळ्यामध्ये राहत असतानाही कामोट्यामध्ये क्रिकेट खेळणारे आमचे सन्माननीय मित्र अमोल यांचं आगमन होतंय. खंडूराक्ष यांची पेटपूजा संपन्न झाली.
हा चेंडू अतिरिक्त उसळी घेणारा पॉइंटच्या डोक्यावरून काय सुंदर फटका. द प्रॉपर क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळतोय. 6 धावा षटकार. आणि मला वाटतं स्क्वेअर लेग पंच विजय बालाजी यांनी हा चेंडू वन बाउन्स ऑफ दी ओव्हर घोषित केलाय. यानंतर गोलंदाजाकडे अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू टाकण्यासाठी लायसन नसणार आहे. खरं तर या सामन्यामध्ये आपल्याला भरपूर धावा येताना पाहायला मिळत आहेत. आमच्यासोबत गुणलेखावरती विजय बोरुडे जोडले जात आहेत. खरं तर गेल्या वर्षी पायाला दुखापत झाली, परंतु क्रिकेटचं असणारं वेळ घरी बसू देत नाही, स्वस्थ राहू देत नाही. आणि खरं तर हे क्रिकेट आहे आणि ती क्रिकेट जगण्यासाठी क्रिकेटची सेवा करत असताना गुणलेखन का होईना म्हणून इथे आपल्याला जमताना पाहायला मिळतात. दुसरा चेंडू गुणवंत गोवारीसाठी भन्नाट वेगानं डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजाचं कमबॅक. गुणवंत गोवारीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आय प्रोटेक्शन लावून फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय. खरं तर रबर बॉल म्हटलं की मग अतिरिक्त उसळी घेणारे चेंडू शरीरावरती आदळला जातो. ओहो, हा फटका काय सुरेल पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड. एका हातामध्ये झेल टिपताना पाहायला मिळतोय, परंतु पंचांनी मात्र नो बॉल घोषित केला. आणि यस, क्षेत्ररक्षणामध्ये बिघाड, मैदानाच्या आतमध्ये पडझड आणि संघाला मिळालेली नो बॉलची पॅनल्टी. पंचांशी कुणी वाद घालू नये आयोजन कमिटीचा तात्काळ निर्णय आलाय. आणि आयोजन कमिटी सांगतेय की कुणीही पंचांशी वाद घालू नये. पंचांनी नो बॉल दिलाय आणि त्या निर्णयावरती पंच कायम राहतील. रिव्ह्यू सिस्टम आपली क्षेत्ररक्षणासाठी अवेलेबलच नाहीये, त्यामुळे पंचांचा निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल. आणि हा निर्णय हा प्रत्येक संघासाठी असणार आहे. त्यामुळं माऊली 11 कामोठे संघाला विनंती असेल, येस नो बॉल, सामना सुरू करून घ्या. $25 रन्स, 25 धावा धावफलकावरती. दोन चेंडू दुसऱ्या षटकामधील. हा फटका संदेश भगतच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षक तैनात. फ्री हिटचा असणारा चेंडू पाहायला जातोय. दुसऱ्या धावेसाठी पलायन होणार काय? इथे धोका 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 धोका. क्रिकेटच्या खेळामधील केली जाणारी आत्महत्या, सुसाईड ऑफ द क्रिकेट. गुणवंत गोवारी बॅक टू द पॅव्हेलियन. मी म्हणेन गरज नव्हती, आणि ती गरज इथे मैदानाच्या आतमध्ये धावा बॅटमधून आल्या होत्या, परंतु लालच बहुत बुरी बला आहे. इथं ओठाला लालूच लावली गेली. गुणवंत गोवारीनी क्रीज सोडली आणि विकेटचं पतन होऊन मैदानाच्या बाहेर जाताना. नारायण गायखे, पंकज घाडगे आणि अंबादास शिंदे तीनही खेळाडूंना विनंती आहे लगेच समालोचन कक्षामध्ये या, नाहीतर तुम्हाला पॅनल्टी दिली जाईल लगेच. आपल्याला आयोजन कमिटीकडून पाचारण केलं जातंय. पंकज घाडगे, अंबादास शिंदे आणि नारायण गायके तिघांनाही विनंती समालोचन कक्षामध्ये या. जुईचा टार्झन. मयूर चिमणे यांचं या ठिकाणी आगमन होतंय. हृदयाच्या अंतकरणातून सहर्षचं स्वागत. मैदानाच्या दिशेने वळूया. दुसऱ्या षटकातील आपण पाहतोय 3 चेंडू. प्रसाद पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. परेश मात्र नवीन बॅटर. काय फटका सजवलाय. गणेश कदम आपल्याला चेंडू खाली पाहायला मिळत असताना, परंतु चेंडू वन बाउन्स. 4 धावा चौकारासाठी जातोय सीमारेषा पलीकडे. शेवटपर्यंत चेंडूला जज करू शकले नाहीयेत.
एका बाजूने फक्त फटकेबाजी आणि एका बाजूने सुरू असणारं खराब क्षेत्ररक्षण. खरं तर इथे क्रिकेटची अवकाळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखवते. सकाळपासून आपण विहान वराडकर, संतोष जाधव आणि कुंदन कांबळे या 3 समालोचकांचा आवाज ऐकला आहात. ऋषिकेश धनावडे खरं तर गेल्या 2-3 वर्षापासून या कामोटे क्रिकेटमध्ये वेगवेगळे आपल्याला आवाज घडताना पाहायला मिळत आहेत. 30 धावा 30 रन्स ऑन स्कोरबोर्ड. चार चेंडू झालेत, अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. हो, इथे फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. चेंडू आपण सरळ क्षेत्ररक्षण पाहतोय तिथे त्या ठिकाणी सीमारेषेच्या पलीकडे चेंडू जात असताना 4 धावांसाठी गोलंदाजाच्या गतीचा वापर पाहायला मिळालाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट नसताना फक्त हलकीशी कळा घेऊन चेंडू आपण पाहतोय अगदी सरळ सीमारेषेच्या पलीकडे जातोय. प्रत्येक चेंडूवरती आपण पाहतो इथे गोलंदाजांना फलंदाज पनिश करत असताना 34 धावा धावफलकावरती. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल रॉयल सरकार विपक्ष ग्लिस्टर ब्लास्टर. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की हा पूर्वार्ध संपल्यानंतर लगेच आपण समालोचन कक्षामध्ये उपस्थित असणं फार गरजेचं, जिथे नाणेफेक केली जाईल. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दुसरं षटक संपलंय आणि 2 षटकांअखेरीस एका गड्याच्या मोबदल्यावरती धावफलकावरती 34 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 34 रन्स प्रति षटक 17 या ॲव्हरेजनं आपल्याला धावफलकावरती येताना पाहायला मिळाल्या. आणि खरं तर पहिल्या षटकामध्ये 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. दुसऱ्या षटकामध्ये देखील 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. हार्ड हिटर मैदानाच्या आतमध्ये संदेश भगतच्या रूपानं आपण पाहतोय. हे षटक गोलंदाज मोरे 11 कामोटे संघाचे पॅकर अशोक जाधव, आपणास विनंती आहे की आपण समालोचन कक्षामध्ये या. तिसरं षटक घेऊन जय समोर सँडी भगत. आपलातून फटका डायरेक्ट MIDC पार. सुंदर फटका पाहायला मिळतोय सँडी भगतच्या बॅटमधून. जरी गुणवंत गोवारीची विकेट मैदानाच्या आतमध्ये आली असेल ना, आणि पहा इथे अतुल भाऊ आवटी आणि गुड मॉर्निंग टायगर पोज 11 संघाचे संघ मालक अर्थात टायगर भाऊ शंकरभाऊ जाधव यांच्याकडून पारितोषिक आलंय. जर सँडी भगतच्या बॅटमधून षटकार हॅट्रिक आली तर 1001 रुपयांचे कॅश प्राइज असणार आहे या दोघांकडून. पहिला आलाय, दुसरा येणार काय, दुसरा आल्यानंतर तिसरा येणार काय. सुंदर फटका पाहायला मिळालाय. जय 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 आणि गोलंदाजावरती दडपण पाहायला मिळत आहे. वाईट चेंडू, अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू 1 बाउन्स ऑफ दी ओव्हर दिला जातोय. इथे सुद्धा यानंतर पुन्हा अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू आला तर पुन्हा एकदा गोलंदाजाला पनिश केलं जाईल. धावांचा डोंगर अर्थात धावांच्या लाटा इतक्या बेभानपणे मैदानाच्या आतमध्ये वाहताना पाहायला मिळत आहेत की धावांचा समुद्र मैदानाच्या आतमध्ये उफाळून येतो की काय असं वाटायला लागलंय. दरम्यान जयचा हा पुढचा चेंडू, सुंदर फटका पाहायला मिळाला आहे. द परफेक्ट क्रिकेटिंग शॉट, डोळ्याचं पार न फिरणारा फटका एक एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून पाहायला मिळतोय. बुलंदी षटकार 6 धावा. अजून एक फटका बाकी आहे आणि या चेंडूवरती षटकार आला की मग 1000 रुपये सँडी भगत यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. देणारे असतील शंकर भाऊ जाधव अर्थात टायगर भाऊ आणि अतुल भाऊ आवटी या 2 उदार अंतकरणांकडून मात्र आपल्याला हे पारितोषिक पाहायला मिळेल. सन्माननीय श्री अतुल भाऊ आवटी यांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळते. ओ हा चेंडू आणि मारलाय 1001 रुपयांचं कॅश प्राइज सँडी भगतच्या नावावरती. 6 धावा षटकार. काय फटकेबाजी पाहायला मिळाली. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. ज्या गोलंदाजाच्या नावाचा बोलबाला आतापर्यंत कामोठे एंटर कॉलनी क्रिकेटमध्ये राहिला आहे ना, त्याच्यावरती आक्रमण चढवलंय आणि आक्रमण चढवत असताना अशी काही फटकेबाजी पाहायला मिळाली. गोलंदाजाला त्या ठिकाणी
निस्तब्ध करून ठेवलंय. त्याच्या गोलंदाजीची पिसं काढून घेण्याचं काम. गोलंदाजाला प्रश्न पडला असेल सँडी भगत समोर, जर चेंडू टाकायचा तर चेंडू टाकायचा कुठे. 3 फटके पाहायला मिळाले, एक स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, एक मिळॉनच्या डोक्यावरून, एक एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून, हा सुद्धा फटका ते पाहायला मिळेल. एक धाव कंप्लीट. निखिल चेंडूवरती येत आहेत, चेंडूला फील्ड करतायत, फेकतायत, तोपर्यंत एक धाव. आणि इथे मिस फील्ड पुन्हा एकदा. जोरदार होणारी फटकेबाजी, त्याचं असणारं गोलंदाजीवरतीचं दडपण ते मैदानाच्या आतमध्ये साफ झळकताना पाहायला मिळतंय. 55 रन्स, 55 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. तिसरं षटक प्रगती पथावरती असताना हो हो, हा फटका सुद्धा देखील सुरेख पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक असणारे तिथे फील्ड केलं जाईल. एक धाव कंप्लीट होईल. 56 धावा धाव फलकावरती लागल्यात. आप तक 56. अजून 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या पूर्वार्धामधील, कारण प्रत्येक सामना हा आपण 4 षटकांचा पाहतोय. अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू, वाईड चेंडू पाहायला मिळतोय. मला वाटतं या षटकातील सेकंड बाउन्स आपण विजय बालाजी यांच्या माध्यमातून इथे घोषित होताना पाहायला मिळतोय. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये कामगिरी करत असताना आपण त्यांना पाहतोय. ओ हो, काय पाहायला मिळालं. लाकूड तोड गोलंदाजी, सरळ यष्ट्या भिरकावून दिल्यात आणि परेश मात्रे मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतील. चला, मी पुन्हा एकदा माझ्या आवाजानं तुमचं लक्ष वेधण्याचं काम करेल. रॉयल सरकार 11 विपक्ष, ग्लिस्टर ब्लास्टर कामोटे संघ, या 2 संघांच्या कर्णधारांना मी विनंती करेल की नाणेफेकीसाठी आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आमचा आवाज आपल्या कानांपर्यंत जर पोहोचत असेल तर आपलं लक्ष वेधण्याचं आम्ही काम करू. आपण दोनही संघ, रॉयल सरकार वर्सेस ग्लिस्टर ब्लास्टर, या दोनही संघांच्या संघ नायकांनी समालोचन कक्षामध्ये यावं. धावफलकाचा आढावा जर घेतला तर धावफलकावरती आपल्याला तब्बल धावा पाहायला मिळत आहेत. 56 धावा, 56 रन. शेवटचं षटक हाणामारीचं षटक, धावा जमवण्याचं षटक आणि गोलंदाजी मार्गवरती आपल्याला निखिल पाहायला मिळतोय, जिथे अंतिम षटक घेऊन त्याला पाचारण केलं गेले. समोर हार्ड हिटर संदेश भगत. हो, कमी गतीचा वापर पाहायला मिळालाय, कारण सँडी भगतला वेगवान चेंडू आला, त्याच्यावरती जर आघात झाला तर त्याच्या दुप्पट वेगाने तो चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्याची असणारी ताकद, परंतु हे ओळखले आणि पहिल्या चेंडूवरती सुरेल चेंडू टाकलाय. कुठल्याही प्रकारचा फटका येऊ दिला नाही. निखिल चालाक, चतुर गोलंदाजी आणि इथे फुलटा चेंडू पाहायला मिळतोय, परंतु पंचांनी घोषित केला इट्स अ बीमर. बीमर चेंडू, नो बॉल. येणाऱ्या चेंडूवरती फ्री हिट पाहायला मिळेल. स्क्वेअर लेग पंचांनी घोषित केलाय. अतिरिक्त उसळी असणारा चेंडू. खेळाडूंना विनंती असणार आहे, जास्तीचा वेळ घेऊ नका. पंचाच्या निर्णयाचा आदर करा, सन्मान करा. पंचांची उंगली करू नका, कारण काय माहितीये का, आपण जेवढे पंचांची उंगली करू ते सहन करू शकतात, परंतु पंचांनी जर एकदा उंगली केली किंवा एक उंगली वरती केली तर काय होतं तुम्हाला माहिती आहे. फ्री हिटचा चेंडू, उघडा डोळे पहा नीट. येणारा चेंडू असेल फ्री हिट. पुन्हा एकदा कमी गतीचा चेंडू पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट. सँडी भगत आणि राणा इथे धावाची संधी, क्षेत्ररक्षक तैनात, परंतु आपल्याला थ्रो खराब पाहायला मिळाला. 2 धावा कंप्लीट. स्वतःवरती आत्मविश्वास दाखवत असताना जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्याकडे कशी राहील आणि धावांचा उच्चांक कसा गाठता येईल याकडे असणारं लक्ष आपल्याला संदेश भगत अर्थातच सँडी यांचं पाहायला मिळते. सँडी यांची अजून एक खासियत, जॉन क्रिक हे जे लाईव्ह आपण मैदानावरती पाहतोय याचे सर्व अर्थातच मालक आहेत या व्यवसायामध्ये. गेली 4 वर्षापासून फुल टॉस पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय, सरळ भिरकावून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार.
संदेश भगत यांची अजून एक खासियत पाहायला मिळते. संदेश भगत यांना मी आत्तापर्यंत कधीही विनाकारण चुकीचं अपील करताना कधी पाहिलंच नाही. या चेंडूवरती त्यांनी फटका खेळलाय, मैदानाच्या चहू बाजूनी नो बॉलचा आवाज आलाय, परंतु त्यांनी मात्र खेळल्यानंतर त्यांना माहिती इट्स लिगल डिलिव्हरी. ओ सुंदर फटका, क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे सुद्धा वन बाउंड चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. मावडी 11 कामोटे संघाकडून वारंवार होणाऱ्या चुका इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. किंबहुना आज क्षेत्ररक्षण फारसं खराबच पाहायला मिळाले. सत्तर धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 70 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 34 वैयक्तिक 34 या आकड्यावरती संदेश भगत आपल्याला फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. बॅटच्या रडारमध्ये उंची गाठली आहे, लांबी किती, क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आणि इथे मात्र सिक्का चेंडू खाली येत असताना सिक्कानं हा छक्का अडवलाय आणि इथे मात्र सँडी भगतला मैदानाच्या बाहेर जावं लागते. सुंदर झेल पाहायला मिळतोय. काळजी नसावी, आम्ही मैदानाच्या बाहेर असणाऱ्या प्रेक्षकांकडे लक्षच देत नाही. मैदानाच्या आतमधून आपण 2 निर्णायक पंच ठेवलेत, ते पंच जो इशारा करतील तोच आम्ही इथून पुकारतो. त्यामुळे टेन्शन नसावं, सर्वांना समान न्याय देण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून होणार आहे, त्याची चिंता नसावी. या षटकातील शेवटचा चेंडू निखिल अर्थातच डमरू, प्रेमाने त्याला डमरू म्हटलं जातं, त्यांचं टोपण नाव आहे. हो चांगला फटका पाहायला मिळतोय. मुकुंद शिंदे इंटरेस्टेड, चेंडूला फील्ड करतायत. 1 धाव कंप्लीट, वेगाने चेंडू फेकलाय, धावबादची संधी आणि इथे मात्र आपल्याला फलंदाज धावबाद होताना पाहायला मिळेल. धावफलकावरती तब्बल आपल्याला धावा पाहायला मिळतील त्या 71 धावा धावफलकावरती लागल्यात. विजयासाठी 72 रन्स, 72 धावांची गरज. काय घडणार, काय बिघडणार, धावाचे होणार की नाही, धावाचे होणार की रोखल्या जाणार. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा. दुनियादारी चषक 2026 हा सुंदर खेळ, जिथे आपल्याला धावफलकावरती आतापर्यंतच्या हायेस्ट धावा पाहायला मिळत आहेत. 71 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. मी थोडासा थांबतोय, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा दुनियादारी चषक. आवाजामध्ये बदल करूयात आणि मायक्रोफोनचा ताबा घेण्यासाठी मी खरं तर ज्यांचा आज खऱ्या अर्थानं आपल्या या कामोटेमध्ये आपल्याला पहिल्यांदा आवाज ऐकला मिळणार आहे. सुंदर समालोचन त्यांच्या माध्यमातून मराठीवरती असणारं प्रभुत्व पाहायला मिळतं. त्या अमोल मुंगणेकर यांना मी विनंती करतोय की आपण यावं आणि मायक्रोफोनचा ताबा घ्यावा. दरम्यान आपण 2 संघांच्या दरम्यान इथे नाणेफेक करतोय. जो पुढील सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, रॉयल सरकार विपक्ष ग्लिस्टर ब्लास्टर, दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय की वेळ न दवडता आपण लगेचच या. मी आनंदभाई यांना विनंती करतोय की आनंदभाई या, आपल्या शुभास्ते आपण आपल्या शुभास्ते आपण या ठिकाणी नाणेफेक करूया. 2 कर्णधार आपल्याला ग्लिस्टर वाटर वर्सेस रॉयल सरकार नाणेफेक होतीये आणि नाणेफेक जिंकतंय रॉयल सरकार या संघानं. या ठिकाणी नाणेफेक जिंकले. खरं तर मी थोडा थांबतोय आणि एका नवीन आवाजाकडे तुम्हाला घेऊन जातोय, जिथे आपल्याला मायक्रोफोनवरती पाहायला मिळतील अमोल मुंगणेकर. हॅलो 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 चेक. हॅलो, धन्यवाद जेडी सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विनम्र स्मृतींना त्रिवार अभिवादन करून कामोटे क्रिकेट असोसिएशन अंतर्गत दुनियादारी ग्रुप कामोटे आयोजित मान्सून धमाका दुनियादारी चषक 2026 मध्ये
मी स्वतः समालोचक अमोल मुनगेकर सर्व क्रिकेट खेळाडूंचं क्रिकेट रसिकांचं अतिथी मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय, त्यांचं स्वागत करतोय. त्याच दरम्यान समालोचनासाठी मला या ठिकाणी या कामोटे नगरीमधील समालोचन पॅनल यांनी मला या ठिकाणी संधी प्राप्त करून दिली. त्याच दरम्यान कामोटेची आणबान शान म्हणजेच कामोटे क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष सागरदादा पाटील साहेब यांच्या संपर्कातून मला या ठिकाणी ही संधी प्राप्त झाली. त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. चालू असलेला सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय, तो म्हणजेच गुड मॉर्निंग टायगर फोर्स विरुद्ध माऊली 11. अप्रतिम फलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली. गुड मॉर्निंग टायगर फोर्स संघाकडून 71 धावा जमा केल्यात आणि 72 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते माऊली 11 संघासमोर. त्वरित आपला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. पंचांना विनंती असेल त्वरित सामना चालू करा, वेळेचं बंधन आहे. सुंदर असं नियोजन, सुंदर असं आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. दुनियादारी चषक 2026 या कामोटे नगरीमधील चालू असलेली स्पर्धा मोठ्या उत्सुकतेने आपण सकाळच्या सत्रापासून ही स्पर्धा पाहतोय. आतापर्यंत एक गट पूर्णत्वास आला, दुसऱ्या गटातील फेरी आता या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि तदनंतर तिसरा गट या ठिकाणी चालू होणार आहे. चला लगेचच हॅलो गुड मॉर्निंग टायगर फोर्स संघाने 71 धावा जमा केल्या, 72 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते म्हणजेच माऊली 11 संघासमोर. आणि 72 धावांचं उद्दिष्ट पार करण्यासाठी 2 सलामीवीर फलंदाज आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत. पाहायचा स्ट्राईक एंड वरती संतोष पाल आणि नॉन स्ट्राईक एंड वरती प्रताप. पाल आणि प्रताप हे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती गणेश मात्र सज्ज होईल. पाल आणि प्रताप ही सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. असं म्हटलं जातं आयुष्य स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीत. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आणि हा इतिहास घडवणारा सामना, इतिहास घडवणारी स्पर्धा आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. खेळाला सुरुवात. पहिला चेंडू बॅटची टॉपेज घेतली, पाहायचाय पहिल्या स्लिप मधून चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव मात्र पूर्णत्वास येते. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न जोपर्यंत चेंडूची फेक केली जाणार नाही तोपर्यंत 2 धावा मात्र या ठिकाणी यशस्वी पूर्ण केल्या जात आहेत. स्वतःचं खातं खोललं जाते, संघाचं खातं खोललं जाते, म्हणजेच कुठेतरी श्री गणेश केला होताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहे. या 2 धावेने 72 धावांचं उद्दिष्ट पार करत असताना सुरुवात मात्र सुरेख केली आहे. संतोष पाल नक्कीच पाहायचंय पुन्हा एकदा. गोलंदाजी मार्ग वरती गणेश. फुलटॉस चेंडू होता, नो चेंडू म्हणून घोषित केलाय. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पार. 4 धावेसाठी घणाघाती पार चेंडू पार सीमा पार 4 धावा आणि नो चेंडू. एकूण 5 धावा मात्र नक्कीच मिळतात या चेंडूवरती. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सरळ सीमा पार आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. ज्या पद्धतीची सुरुवात हवी होती त्या पद्धतीची सुरुवात नक्कीच मात्र करून देतोय तो म्हणजेच संतोष पाल. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, तदनंतर मात्र सुरेख फटका पाहायला मिळाला आणि त्यामध्ये भर पडली ती नो चेंडूची. आणि नो चेंडू असा आहे तो 1 तास कधीच येत नाही. त्याच्यासोबत त्याचा मित्र, त्याचा सखी, तो म्हणजेच फ्री हिट हा नक्कीच असतो. म्हणून नेक्स्ट चेंडू मात्र फ्री हिट असेल, फलंदाजासाठी पोषक असणार आहे. पाहायचं आहे. फुल टॉस चेंडू होता, पुन्हा एकदा त्याच दिशेने ट्रॅव्हल होतोय. झेलखाली क्षेत्ररक्षक झेल मात्र टिपलाय, परंतु फलंदाजासाठी संधी. फ्री हिटचा चेंडू होता. 1 धाव मात्र नक्कीच पूर्णत्वास येते आणि आता मात्र बऱ्याच वेळानंतर स्ट्राईक एंड वरती प्रताप. पाहायचंय कशा प्रकारे प्रताप घडवतोय प्रताप आपल्या संघासाठी.
सुरेख फटका देखना फटका आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. पॉईंटच्या दिशेतून त्या चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. एक धाव मात्र नक्कीच घेतली जाते. सुंदर क्षेत्ररक्षण तेथील क्षेत्ररक्षकाचं. दुपारच्या सत्रामधील चालू असलेला सामना अटीतटीचा सामना होणार आहे, यामध्ये तो मात्र शंका नसेल, कारण सुंदर सुरुवात केली आहे दोन्ही फलंदाजाने. तितकी सुंदर गोलंदाजी मात्र करावी लागेल जर डिफेंड करायचे असतील तुम्हाला 72 धावा. आता मात्र सुंदर फटका देखना फटका पाहायचा. टायमिंग होतोय का? चेंडू मात्र जातोय सरळ सीमा रेषा पार. घणाघाती प्रहार चेंडू आर पार सीमा पार 6 धावांसाठी. अप्रतिम फटका देखना फटका. सुरेख फलंदाजी मात्र आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच पाल यांच्या माध्यमातून. नक्कीच नक्कीच बक्षीस पात्र सामना आपल्याला पाहायला मिळतो. जो संघ विजयी होणार तो बक्षीस पात्रासाठी नक्कीच ठरणार आहे. पुन्हा एकदा गलीच्या दिशेने चेंडू मात्र ट्रॅव्हल होतो. एक धाव मात्र पूर्ण केली. जोपर्यंत चेंडूची फेक केली जाणार नाही तोपर्यंत दुसरी धाव घेतली जाते का? हो नक्कीच. 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्णत्वास येत आहे. 2 धावेवरती समाधान आणि 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या मात्र होते ती म्हणजेच 17 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना 4 षटकांचा हा खेळ आहे. 24 चेंडूंचा खेळ आहे आणि या 24 चेंडू मध्ये 72 धावांचा डोंगर या ठिकाणी चेस करायचा आहे. परंतु त्यासाठी जी सुरुवात हवी होती ती सुरुवात मात्र नक्कीच झाली. कारण मी सुरुवातीलाच म्हटलं होतं आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीत. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहास घडला पाहिजे. खरोखरच तुम्हाला इतिहास घडवायचा असेल, या आजच्या दिवसातील हाय स्कोरला जर चेस करायचा असेल तर अशाच पद्धतीची फलंदाजी नक्कीच करावी लागेल. परंतु गोलंदाजाला देखील तितकाच सुरेख गोलंदाजी करावी लागेल. पाहायचा आहे झेल आहे, झेल खाली स्वतः गोलंदाजाने काय अप्रतिम झेल, नेत्रदीपक झेल या ठिकाणी टिपला जातोय आणि पाल जो सुरामध्ये आपल्याला दिसत होता त्यांचा मात्र गडी मिळवला जातोय. पहिल्या गडीचा पतन होतोय. पहिला गडी तंबूच्या दिशेने परततोय 17 धावसंख्येवरती. सुरेख गोलंदाजी तितकं सुंदर स्वतःच्या गोलंदाजीवरती क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालं ते गणेश यांच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी या चेंडूवरती पाहायला मिळाली. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. मोठा गडी मात्र बाद झालाय आणि आता मात्र सर्वेश त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सर्वेश मात्र मैदानाच्या दिशेने पावलं वळवतोय. पाहायचंय सर्वेश कशा प्रकारे फलंदाजी करतोय, त्यांना साथ देतोय तो म्हणजेच प्रताप. प्रताप मात्र 1 धावसंख्येवरती खेळतोय. 15 धावसंख्येवरती बाद झाला तो म्हणजेच पाल, संतोष पाल. 17 धावा झाल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 17. गोलंदाजी मार्क वरती आता मात्र बदल होतोय. गोलंदाज येतोय तो म्हणजेच प्रतीक म्हात्रे. कर्णधाराने विश्वास दाखवलाय. पाहायचंय कर्णधारांचा विश्वास सारथी ठरवतो का? म्हात्रे, प्रतीक म्हात्रे. 18 चेंडू आणि 55 धाव्यांची गरज. मात्र गोलंदाजी मार्क वरती प्रतीक म्हात्रे. स्ट्राइक एंड वरती जर पाहिलं तर सुरेख फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्ट्राइकवरच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सुरेख क्षेत्ररक्षण तेथील क्षेत्ररक्षकाचं एकाच धावावरती समाधान होते का? पाहायचे धावचीची संधी मात्र होती. सुरेख थ्रो मात्र पाहायला मिळाला होता परंतु तो गॅदर करू शकले नाहीत गोलंदाज. परिणामी जीवदान मात्र मिळतंय. जर चेंडू गॅदर चांगला केला असता तर नक्कीच गडी बाद झाला असता. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला संबोधलं जातं तो म्हणजेच यॉर्कर चेंडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण केलं स्वतःच्या गोलंदाजी मार्कवरती. आता मात्र दांडी 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 गुल. काय अप्रतिम गोलंदाजी, सुरेख चेंडू. प्रतापला चेंडू मात्र समाधान आहे. चेंडू मात्र सरळ एसटीवरती आदळला आणि दुसऱ्या गडीचं पतन होतं. दुसरा गडी मात्र तंबूच्या दिशेने परतताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय तो म्हणजेच प्रताप यांच्या माध्यमातून. काय अप्रतिम सुरुवात आता मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते ती म्हणजेच प्रतीक म्हात्रे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या होत्या. धावचीची संधी होती. तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू टाकला.
स्वतःच्या गोलंदाजी मार्गवरती तो चेंडू अडवला आणि तदनंतर मात्र तिसऱ्या चेंडूवरती दांडी मात्र गोल केली. एष्ट्या उद्ध्वस्त केल्या प्रताप यांच्या. खरोखरचा सुरेखा गोलंदाजीने. आता मात्र निखिल येतोय फलंदाजीसाठी. पहिल्या षटकातील 5 चेंडू जर पाहिले तर माऊली 11 संघाच्या बाजूने कुठेतरी गोटा झुकला होता, परंतु तदनंतर मात्र कमबॅक केलंय. गुड मॉर्निंग टायगर फोर्स संघाने. काय अप्रतिम गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते, ती म्हणजेच प्रतीक म्हात्रे यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू स्विच केला. फाईन लेगच्या दिशेने चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार. 6 धावांसाठी बरोबर 9 चेंडू आणि 6 धावा. क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला तुमच्या समोर पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिकपणे असतील तर मात्र यशाला देखील पर्याय नाही. तुम्ही यश प्राप्त करण्यासाठी कष्ट मात्र नक्कीच करावे लागतील आणि कष्ट मात्र प्रामाणिक असलं खूप गरजेचं आहे. असं म्हटलं जातं, ऑनेस्टी द बेस्ट पॉलिसी. प्रामाणिकपणा हा माणसाचा सर्वोत्तम गुण आहे. आणि चुकीला मात्र नक्कीच माफी नसते. खरोखरच सुरेख फटका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॅटर स्वीप. चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार. कणाघाती प्रहार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. अप्रतिम फलंदाजी. जे फलंदाजी आलेला फलंदाज तो म्हणजेच निखिल. बॅक टू बॅक 2 षटकार मात्र खेचलेत फलंदाजी निखिल याने. डगआउट मधूनच सेट होऊन अगदीच फलंदाज आलाय. अशा पद्धतीची फलंदाजी करतोय निखिल आपल्या संघासाठी. पहिले 3 चेंडूवरती कुठेतरी विनोद जगदाळे यांच्याकडून तिसऱ्या षटकारासाठी 500 रुपयाचं इनाम मिळणार आहे निखिल यांच्यासाठी. या ठिकाणी मात्र मिस होतोय पाहायचं. या ठिकाणी 1 धाव मात्र नक्कीच मिळते आणि एका धावेवरती समाधान असेल का? हो, नक्कीच एका धावेवरती समाधान मिळतंय. लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव मात्र नक्कीच मिळते आणि एका धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होते ती 33 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिले 3 चेंडू सुरेख टाकले होते, तदनंतर मात्र 1 चेंडू खराब टाकला आणि तदनंतर मात्र निखिल याने पाठी होऊन पाहिलं नाही. दुसऱ्या चेंडूवरती लगातार बॅक टू बॅक दुसरा षटकार देखील खेचला आणि तदनंतर मात्र 1 धाव नक्कीच मिळाले. आता मात्र स्ट्राईक एंड वरती येतोय तो म्हणजेच सर्वेश. पाहायचा या ठिकाणी 1 धाव मात्र नक्कीच मिळते. जोपर्यंत चेंडूची फेक केली जाणार नाही तोपर्यंत 1 धाव पूर्णत्वास येते आणि एका धावेवरती समाधान आणि एका धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या मात्र होते ती 34 धावा. बरोबर दुसऱ्या षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 34 धावा. बारा चेंडू आणि 38 धावांची गरज. आतापर्यंत 12 चेंडूंचा खेळ झालाय आणि या 12 चेंडू मध्ये नक्कीच 34 धावा निघाल्यात आणि आता मात्र 12 चेंडू आणि 38 धावा करायच्या आहेत. म्हणजे जर सामना पाहिला तर दोन्ही संघाच्या बाजूने आतापर्यंत आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. म्हणजे 50-50 चान्सेस आपल्याला या दोन संघाच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतील. चला खेळायला लगेच सुरुवात करायची आहे. यानंतर अनेक सामने खेळवायचे आहेत. अंतिम सामना खेळवायचा आहे. तदनंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. पारितोषिक वितरण सोहळा, अनेक अतिथी मान्यवर या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतील. आणि आता मात्र गोलंदाजी मार्गवरती गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो म्हणजेच अमित गोवारी. याच दरम्यान सन्माननीय गिरीजी चिमणे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतोय. दरम्यान गोवारी पहिला चेंडू, अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्स आणि बॉलचा मात्र संबंध नक्कीच सापडत नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. निर्धाव चेंडूने या चेंडूची सांगता मात्र नक्कीच केली जाते. पुन्हा एकदा गोवारी गोलंदाजी मार्गवरती फेकी केली जाते. पाहायचं पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू खूप महत्वाचा असतो. मर्यादित षटकामध्ये एखादा गडी बाद करण्यापेक्षा एखाद्या गोलंदाजाने निर्धाव चेंडू किती टाकलं हे खूप महत्वाचे असतात आणि हे मात्र आपल्या मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत.
पुन्हा एकदा आणि आता मात्र दांडी 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 गोल. तिसऱ्या चेंडूवरती त्रिफळाची होतो आणि हे दडपण असतात निर्धाव चेंडूंचं. एखादे 2 चेंडू जर निर्धाव गेले तर तिसऱ्या चेंडूवरती नक्कीच दडपण येतं फलंदाजाला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये. गडी मात्र बाद होताना याच पद्धतीचा खेळ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाला. त्याच दरम्यान या स्पर्धेसाठी ज्यांनी प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांकाचं जशी आकर्षक चषक प्राप्त केलाय, ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलंय, ते सन्माननीय स्वप्नीलजी दरेकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय. कामोटे क्रिकेट असोसिएशन अंतर्गत दुनियादारी चषक 2026 मध्ये त्यांचं सहर्ष स्वागत असेल. मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. सन्माननीय स्वप्नीलजी दरेकर साहेब. धन्यवाद दरेकर साहेब, आमच्या शब्दाला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. मुलाचं सहकार्य या स्पर्धेदरम्यान आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं. परंतु मैदानामध्ये काय पाहायला मिळतंय, लगातारचे 4 चेंडू हे निर्धाव पाहायला मिळत आहेत. दुनियादारी ग्रुप कडून 2 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. परंतु नाही, एक धाव मात्र नक्कीच मिळते आणि एका धावेवरती समाधान असेल. परंतु काय गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी गोवारी यांच्याकडून पाहायला मिळाली आहे. अमित गोवारी आपला नावाचा बाहुबला या ठिकाणी गाजवताना नक्कीच पाहायला मिळतोय. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झाला, एकच धाव त्यांनी खर्चिक केली आहे. ज्या 2 षटकामध्ये 34 धावा आल्या होत्या, त्या धावांवरती कुठेतरी बांधील करून ठेवलंय. पुन्हा एकदा पार्टनरशिप मारण्याचा प्रयत्न, स्वीप केलाय चेंडूला. एक धाव मात्र नक्कीच प्राप्त होईल का? नक्कीच. आणि एकाच धावेवरती समाधान आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते ती 36 धावा आणि आता मात्र समीकरण असेल ते 6 चेंडू आणि 36 धावा. 6 चेंडू आणि 36 धावा. गुड मॉर्निंग टायगर फोर्स संघ 71 धावा जमा केल्यात. 72 धावांचं उद्दिष्ट ठेवलं होतं माऊली 11 संघासमोर. सुरुवात मात्र सुरेख केली सलामीर फलंदाजाने आणि तदनंतर मात्र 2 गडी मात्र बाद झाले. निखिल याने कुठेतरी आपला कारनामा दाखवला होता. या अगोदरच्या षटकामध्ये 2 षटकार मात्र लगावले होते. परंतु तदनंतर मात्र अमित गोवारी सारखा गोलंदाजासाठी आला आणि काय अप्रतिम गोलंदाजी केली. फक्त 2 धावा खर्चिक केल्यात आणि आता मात्र गोलंदाज प्रतीक भगत येतोय. पहिला तर पटका मोठा पाहायला मिळाला. चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार 6 धाव्यांसाठी. षटकार पाहायला मिळाला. आता मात्र 5 अजून षटकार मारावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी आणि हा कारनामा आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय का हे नक्कीच पाहावं लागेल. कारण निखिल स्ट्राईक एंड वरती 19 धावसंख्येवरती खेळतोय. 5 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज. फुलटॉस चेंडू होता, पाहायचा एक धावा किती मिळतात. एक धाव मात्र पूर्ण केला. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न असेल नक्कीच. स्ट्राईक एंड वरती जाण्याचा मानस असणार निखिल यांचा. वाईट +2 एकूण 3 धावा मात्र मिळत आहेत आणि आता मात्र समीकरण बदलते. समीकरण येते 5 चेंडू आणि 27 धावा. निखिल यांना आठवावे लागेल युवराज सिंगची फलंदाजी. युवराज सिंगने ज्या पद्धतीने 6 षटकार खेचले होते त्या पद्धतीने मात्र षटकार खेचावे लागतील निखिल यांच्यासाठी. आता मात्र सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. फलंदाजाला चेंडू मात्र समजलं नाहीये. परंतु आता मात्र सामना येऊन टेपलाय. तो म्हणजे जर आणि तर. जर नो चेंडू टाकला, षटकार मारला तर कुठेतरी सामना विजयी होऊ शकतो माऊली 11 संघ. पाहायचा पुन्हा एकदा सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू. परंतु क्रिकेट म्हटल्यानंतर जर आणि तर वरती विश्वास ठेवणं कुठेतरी चुकीचं वाटतंय. परंतु काय अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते आता गोलंदाजाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ब्लॉकर पद्धतीचा चेंडू. एकदा मात्र नक्कीच प्राप्त होईल का? धावचीची संधी आहे परंतु नाही. एकाच धावेवरती समाधान आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होत आहे ती 45 धावा. दुनियादारी ग्रुप कडून षटकार मारला तर फलंदाज सिक्का यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. कव्हरच्या दिशेने चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. 4 धावा नक्कीच मिळाल्या असत्या, म्हणजे 500 तरी नक्कीच मिळाले असते. परंतु ते देखील क्षेत्ररक्षकाने थांबवलेत आणि आता मात्र पूर्णपणे सामना गुड मॉर्निंग टायगर फोर्स संघाच्या बाजूने झुकलेला दिसतोय. पाहायचं औपचारिकता नक्कीच बाकी असेल आणि सूर्य का
चेंडू नव्हता. पंचांचे दोन्ही हात समांतर म्हणजेच काय तर अवांतर आणि अवांतर धाव्याने संघाची धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होत होती 48 धावा. आणि आता मात्र हा चेंडू निर्धाव आणि या निर्धाव चेंडूने सामना मात्र विजयी होतोय तो म्हणजेच गुड मॉर्निंग टायगर फोर्स संघ. माऊली 11 संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवला त्याबद्दल त्यांचं आम्ही मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय, त्यांचे आभार व्यक्त करतोय. तर नक्कीच या ठिकाणी मान्यवरांची उपस्थिती आहेत, आपल्या सगळ्यांचा लाडका मित्र आणि आज विशेषतः त्याच्या संपूर्ण या दुनियादारी